कृषी विभागाच्या वतीने सोमवारी गुजरातहून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयाचे कपाशीचे बनावट बियाणं जप्त करण्यात आले। वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकारी रात्रभर गस्त घालत होते। मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास 20 लाख रुपयांचं महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेलं बनावट बियाणे जप्त करण्यात आले। या कारवाईमध्ये 1200 ते 1300 बनावट कपाशीचे बियाणं कृषी विभागाच्या वतीने जप्त करण्यात आले। ही सर्व बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती। अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती। पिनगार्ड, राशी 659 अशी बनावट पाकिटं तयार करून महाराष्ट्रात दाखल होत असताना कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील भरारी पथकाने या पथकामध्ये विभागीय गृहनियंत्रण अधिकारी श्री उल्हासराव ठाकूर, त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी मनोज कुमार सिसोदे व मी स्वतः अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गृहनियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे व जगदीश बोराळे कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे, त्यानंतर आमचे शासकीय पंच श्री मनोज पाटील व नितीन मासोळे यांच्या 6 जणांच्या पथकाने रात्रीपासून तालुकाभर वेषांतर करून, आमचे जे मनोज कुमार सिसोदे त्यांनी वेषांतर करून आम्ही सर्व रात्रभर फिरत होतो। रात्रीच्या वेळेला सकाळी 2:30 ते 2:45 दरम्यान आम्हाला बोरपूर चौक धुळे बोरपूर हॉटेल बालाजी इथं 228 पाकिटं देण्यास येत असणाऱ्या कारला आम्ही पकडलं व त्याला पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो असता आमच्या टीम मधील 2 अधिकारी तिथे FIR नोंदायचं काम करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी 4 वाजता निघालो तिथून। त्यानंतर आम्ही गुजरातवरून अहमदाबादवरून नागपूर, अकोला, बुलढाणा याकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्सची चेकिंग केली। तर त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला STBTची 50 पाकिटं व त्यानंतर JMBS ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ 1200 पॅकेट्स सापडून आली। असा एकूण 20 लाखाचा मुद्देमाल आम्हाला इथं सापडून आला। काल रात्रीच्या 12 वाजल्यापासून धुळे जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते। त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये तंत्र अधिकारी नाशिक ठाकूर साहेब, त्याच्यानंतर तंत्र अधिकारी सिसोदे साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा गृहनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासोळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकुंड फाटा इथे 228 पाकिटं पकडली। त्यानंतर सकाळी 5:30 वाजता अजून एका ट्रॅव्हल्समधून 50 पाकिटं जप्त केली आणि 6:15च्या दरम्यान व अहमदाबादवरून अकोला, नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ 1000 पाकिटं, त्याच्यामध्ये RRBT, पिनगार्ड आणि राशी 2020, राशी 659 इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर पोलीस स्टेशनला। पुढे त्याच गाडीमध्ये MP 44 ZC 6329 मध्ये अंकुर स्वदेशी 5 याचे पण 4 बॉक्स ट्रॅव्हल्स मध्ये सापडलेले आहेत। मात्र अंकुरची ही लायसन्स मधील वाहन असल्यामुळे तो विना परवाना आहे की बनावट आहे याची चौकशी करून त्याविषयी कारवाई करण्याचं आम्हाला निर्देश प्राप्त झालेले, त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। JMBS ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर होतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी 5चे 120 बनावट पाकिटं मिळून आले। हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे तायडे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले। या अगोदरच अंकुर सीड्स या कंपनीने
कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी 5 या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रात मध्ये होणार नाही। त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे। जवळपास 120 पाकिटांचा 1,68,000चा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व एसटीबीटीचे जवळपास 1200 पाकिट असे 19,23,000 ते 20 लाखापर्यंतचा माल आज विविध 4 कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला, धुळे जिल्ह्याच्या गुन्हे नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे।